नाही की बरं समोरचा मराठी बोलताना चुकला हसू नका. आपण समोरचा मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो, त्याची चेष्टा करतो, म्हणून लोक समोरचे बोलायला पण जात नाही. चेष्टा करू नका, सुधरवा. आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आजचं बाईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बाजूला ठेवायला लागतात, काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं. त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडं काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात. हो आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि त्याचा उद्धार करावा, कशासाठी करायचं? तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील, त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा. एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत. आज अनेक जण इथे परदेशामधून आलेले आहेत. आज दीपकजी केसरकरांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी गेल्या वर्षी देखील मला बोलवलं होतं, परंतु मला वेळेअभावी येत नव्हतं. परंतु यावेळेला त्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केल्यामुळे मला ना बोलता येईना. पण मी त्यांचे आभार मानतो. म्हैसकर मॅडम, आपले देखील आभार. इथे अनेक परदेशामधून लोक आलेले असतील, आपल्यालाही अनेक दिवसांनी आपल्याला या मायभूमीमध्ये, मराठी भूमीमध्ये येऊन बरं वाटलं असेल. ज्यावेळेला मी तिथे जूनला येईन त्यावेळेला आपल्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल, त्यावेळेला मी आपल्याला प्रत्यक्ष भेटीनच. आणि आलेल्या सर्व माझ्या